वाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल सायंकाळच्या वेळेस जोरदार पावसाने हजेरी लावली। ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याने जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं काल आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। काल सायंकाळी जायकवाडी धरणाची आकडेवारी समोर आलेली आहे। सायंकाळच्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 84,888 क्युसेस इतक्या वेगाने विसर्ग करण्यात आल्याचं या आकडेवारीमधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 8 दिवसापासून जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये जोरदार प्रमाणामध्ये पाऊस कोसळत आहे, तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। आणि ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये जवळपास 60 ते 70 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक येत असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या काही गेटमधून गोदावरी नदी पात्रामध्ये सातत्याने विसर्ग सुरू असल्याचे देखील आपल्याला ह्या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे। काल जायकवाडीच्या धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो 1 लाखावरून अधिक 14,000 पर्यंत येऊन ठेपला होता, परंतु काल सायंकाळी जायकवाडीच्या धरण क्षेत्र परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या धरणातून परत एकदा सायंकाळच्या वेळेस 84,888 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। पाण्याचा विसर्ग नेहमी करण्यात येत असल्यामुळे गोदालगट काठावर असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासन वेळोवेळी देत आहे। याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गोदावरी नदी काठालगत असलेल्या अनेक गावांचा संपर्क देखील सातत्याने तुटत आहे। याचबरोबर अनेक गावातील शेती जी आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं देखील आता पाहण्यास येत आहे। त्यामुळे जायकवाडी धरणातून सातत्याने सुटणारा पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या गावांना धोक्याची पातळी आता कुठेतरी ओलांडताना दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून गोदालगट काठावरील असलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हालचाली कराव्या अशी मागणी देखील ह्या ठिकाणच्या गावातील नागरिकातून होत आहे। सध्या जायकवाडीच्या धरणातून 84,888 क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। यामुळे गोदालगट काठावरील गावांना पुराचा फटका देखील बसत आहे। जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।